मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात 206 गट क पदांची परमनंट भरती केली जाणार आहे, ज्यासाठी 24 मार्च 2025 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे. कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यक पदांची ही भरती असणार आहे. जर तुमचं वय 30 वर्षापर्यंत आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. यामध्ये राखीव प्रवर्गातील लोकांसाठी वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे. मित्रांनो, 1,10,000पर्यंत पगार तुम्हाला ठिकाणी या पदांसाठी दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत तुम्हाला बाकीचे जे अलाउन्सेस आहे, बेनिफिट्स आहे ते देखील मिळणार आहे. सरकारी अशी भरती आहे. 2025 मध्ये परमनंट असा जॉब तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, भारतीय विमानतळ प्राधिकरणामार्फत तब्बल 206 पदांची बंपर भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. मित्रांनो, नॉन एक्झिक्युटिव्ह पदाची ही वॅकन्सीज असणार आहे, म्हणजेच गट क स वर्गातील पदं या ठिकाणी भरली जाणार आहे. मात्र यासाठी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आणि तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरून या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं देखील आवश्यक असणार आहे. संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकणार आहे. यामध्ये मित्रांनो, वरिष्ठ सहाय्यक म्हणजेच सिनियर असिस्टंट आणि कनिष्ठ सहाय्यक म्हणजे ज्युनियर असिस्टंट पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये ऑफिसर लँग्वेज, ऑपरेशन, इलेक्ट्रॉनिक्स, अकाउंटंट तर फायर सर्व्हिससारखी महत्त्वाच्या विभागामध्ये महत्त्वाच्या विषयानुसार ही पदभरती केली जाणार आहे. यामध्ये ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिसची सर्वाधिक जागा म्हणजे 168 जागा असणार आहे. अशा तब्बल टोटल जागा जर तुम्ही काउंट केल्या तर तुम्ही बघू शकता 206 पदांची ही परमनंट भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे. मुंबई, महाराष्ट्र हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे. वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आता यामध्ये प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं हे तुम्ही बघू शकता आहात. मित्रांनो, सिनियर असिस्टंट ऑफिसर लँग्वेज या पदासाठी हिंदी आणि इंग्लिश विषयासहित तुमची मास्टर डिग्री असणं आवश्यक असणार आहे आणि या पदासाठी 2 वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव तुमच्याकडे मागितलेला आहे. पुढचं जे पद आहे सिनियर असिस्टंट ऑपरेशन, या पदासाठी देखील कोणत्याही विषयातनं कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमचं ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी पूर्ण असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त तुमच्याकडे लाईट मोटर व्हेकल लायसन देखील मागितलेलं आहे. मित्रांनो, जर तुमचं मॅनेजमेंट विषयातनं डिप्लोमा झालेला आहे तर तुम्हाला या पदासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. नसेल झाला तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे. मात्र ग्रॅज्युएशन तुमचं पूर्ण असणं आवश्यक असणार आहे आणि या पदासाठी देखील 2 वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव तुमच्याकडे मागितलेला आहे. पुढचं जे पद आहे सिनियर असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स, यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन आणि रेडिओ इंजिनिअरिंगमधनं डिप्लोमा मागितलेला आहे. या पदासाठी देखील 2 वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मित्रांनो, पुढचं जे पद आहे सिनियर असिस्टंट अकाउंटंट, यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी झालेली आहे आणि कम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे आहे तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहे. यामध्ये विशेष करून जर BCOMमधनं तुमची पदवी झालेली आहे तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदासाठी देखील 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. पुढचं जे पद आहे कनिष्ठ सहाय्यक म्हणजे ज्युनियर असिस्टंट फायर सर्व्हिसमध्ये हे पद भरलं जाणार आहे. सर्वाधिक जागा म्हणजे 168 जागा या पदासाठी या ठिकाणी भरल्या जाणार आहे आणि यासाठी मात्र 12वी तुमची पास असणं आवश्यक असणार आहे किंवा तुम्ही मेकॅनिकल, ॲटोमोबाईल, फायर विषयातून 3 वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केलेला आहे तरी देखील अप्लाय करू शकणार आहे. कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला नाही आहे, म्हणजेच फ्रेशर उमेदवार देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात. मित्रांनो, आता या पदांसाठी 24 मार्च 2025 पर्यंत तुमचं वय 30 वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये देखील जे रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे, जसे की SC ST असेल 5 वर्ष, OBCसाठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी 10, 13 आणि 15 वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे.
मित्रांनो 25 फेब्रुवारी 2025 पासून ॲप्लिकेशनला सुरुवात होणार आहे आणि 24/3/2025 ही तुमची ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे। बाकीचे संपूर्ण डिटेल तुम्हाला या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे। यासाठी या संकेतस्थळाला वेळोवेळी व्हिजिट करणं आवश्यक असणार आहे। आता यामध्ये कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी 31,000 ते 92,000 इतका पगार, तर वरिष्ठ सहाय्यक या पदासाठी 36,000 ते 1,10,000 इतका जबरदस्त पगार तुम्हाला दिला जाणार आहे। दोन्ही पोस्ट तुमच्या ग्रुप सी पदाच्या असणार आहे, म्हणजे गट क पदाच्या या ठिकाणी असणार आहे। मित्रांनो पगाराव्यतिरिक्त एअरपोर्ट ऑथॉरिटीमार्फत तुम्हाला भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट्स देखील या ठिकाणी दिले जाणार आहेत। त्याची देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात। मित्रांनो आता सिलेक्शन प्रोसेस आणि सिलेबस तुम्ही प्रत्येक पदासाठी या ठिकाणी बघू शकता। पहिलं जे पद आहे सिनियर असिस्टंट ऑफिसर लँग्वेज, या पदासाठी स्टेज 1 मध्ये तुमची रिटन एक्झाम म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे। 2 तासाचा अवधी यासाठी तुम्हाला दिला जाणार आहे। हिंदी लँग्वेजमधनं हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे। कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसणार आहे। यामध्ये अनरिझर्व ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांना 50% मार्क मिळवणं आवश्यक असणार आहे। 2 वेगवेगळ्या पार्टमध्ये तुमची एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे। त्याचे देखील सिलेबस तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता। पार्ट ए साठी संबंधित विषयाशी प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे, मात्र पार्ट बी मध्ये जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, जनरल ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश या विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहे। मित्रांनो स्टेज 1 नंतर जे उमेदवार क्वालिफाय करतील अशा उमेदवारांना स्टेज 2 साठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे। यामध्ये देखील बायोमेट्रिक अटेंडन्स, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कम्प्युटर लिटरेसी टेस्ट अशा वेगवेगळ्या स्तरातून तुम्हाला जावं लागणार आहे। प्रत्येक पदासाठी तुम्ही या ठिकाणी सिलेबस चेक करू शकणार आहे, कोणकोणत्या स्टेजमध्ये तुमची एक्झाम घेतली जाणार आहे, संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। कोणकोणत्या स्तरातून प्रक्रियेतून तुम्हाला या ठिकाणी जावं लागणार आहे, ही संपूर्ण PDF मी आपल्या माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तिथे जाऊन तुम्ही या संदर्भाचा अपडेट घेऊ शकणार आहात। मित्रांनो अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचे आहे। आता महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद आणि मुंबई हे तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे। तुमच्या अकॉर्डिंगली तुमचं एक्झाम सेंटर तुम्ही या ठिकाणी निवडू शकणार आहे। 1000 रुपये इतकं परीक्षा शुल्क या ॲप्लिकेशन प्रक्रियेसाठी असणार आहे। यामध्ये देखील तुम्ही बघू शकता जे SC ST फिजिकली डिसेबल, एक्स सर्व्हिसमन किंवा अप्रेंटिस कॅन्डिडेट आहे, ज्यांनी 1 वर्षाचा अप्रेंटिसशिप AAI मध्ये कंप्लीट केलेला आहे किंवा जे महिला उमेदवार आहे अशा उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। फ्रीमध्ये ते या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकता। यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग सारखे ऑप्शन देखील वापरू शकणार आहे। आता मित्रांनो उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे। अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। जी इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी देणार आहे ती व्यवस्थित तुम्हाला अचूक द्यायची आहे, अशा काही सर्वसाधारण सूचना आहे। तर मित्रांनो अप्लाय करताना कोणत्याही प्रकारची अडचण जर तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।